रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहेत सगळे? एकदम नंबर एक, टकाटक. मंडळी, मी सांगतोय त्या पोझिशन मध्ये जर तुम्ही फक्त दररोज 5 मिनिटासाठी झोपलात तर त्याचे फायदे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित तर व्हाल, परंतु मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही झोपायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे तुमच्या शरीराला आणि मनाला झाल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. विनंती असेल की प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. कशा पद्धतीनं झोपायचे, किती वेळासाठी झोपायचे, कोणी झोपायचे, कोणी नाही झोपायचे, नेमकं याच्यामुळे आपल्याला मनाला आणि शरीराला काय काय शास्त्रोक्त नैसर्गिक फायदे होणार आहेत, कुठल्या कुठल्या आजारापासून बचाव होण्यासाठी, दूर राहण्यासाठी किंवा असलेले आजार दुरुस्त करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे, हे तुम्हाला मी समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, जर तुम्ही अशा पद्धतीनं झोपलात तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मेंदूकडचा रक्तपुरवठा वाढणार आहे. आणि मेंदू हा असा अवयव आहे ज्याला थोडा सुद्धा रक्तपुरवठा कमी झालेला, ज्याला थोडा सुद्धा ऑक्सिजन कमी झालेला सहन होत नाही. आणि नेमकं अशा पद्धतीनं झोपल्यामुळं मेंदूकडचा रक्तपुरवठा वाढतो, त्याचं पोषण होतं, त्याला ऑक्सिजन सुधारतो आणि त्याची कार्यक्षमता वाढते. वाढत्या वयानुसार मेंदू तुमचा कधीही म्हातारा होणार नाही, थकणार नाही, तुमची बुद्धी चांगली चालेल, मेमरी म्हणजे स्मरणशक्ती चांगली सुधारेल, लक्ष केंद्रितपणा खूप चांगल्या प्रकारे वाढेल, यासोबतच तुमचं मानसिक आरोग्य सुधारेल. जर तुम्हाला अँझायटी असेल, सतत अतिविचार येत असेल, ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असेल, वारंवार तेच तेच विचार तुमच्या मनामध्ये येत असतील, सतत तुम्ही उदास राहत असाल, डिप्रेशन सारख्या आजारानं तुम्हाला ग्रासलेलं असेल, सतत मूड ऑफ होत असेल, कुठलाही उत्साह तुमच्या आयुष्यामध्ये राहिला नसेल, कुठलंही काम तुम्हाला करायची ऊर्जा तुमच्या मनामध्ये प्रेरणा नसेल, तर ती देखील खूप चांगल्या प्रकारे पहिल्यासारखी होण्यासाठी मदत या अशा पद्धतीनं झोपल्यामुळे होणार आहे. एवढंच नाही तर तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं सुधारणार आहे, हृदयाकडचा रक्तपुरवठा चांगला होणार आहे, हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होण्यासाठी मदत होऊन हृदयविकारापासून देखील बचाव होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. फुफ्फुस तुमची चांगली काम करणार आहेत, फुफ्फुसाचं प्रसरण चांगलं होणार आहे, फुफ्फुसाचे संसर्ग जे आहेत, मग तुमचा अस्थमा असेल किंवा वारंवार होणारी सर्दी असेल, ब्रॉन्कायटिस असेल किंवा निमोनिया सारखा आजार असेल, दम लागत असेल, तर याच्यामध्ये कफ होत असेल तर याच्यामध्ये देखील खूप चांगला आराम तुम्हाला अशा पद्धतीनं झोपल्यामुळं होणार आहे. माऊली फक्त तुम्हाला करून बघायचं, एक नया पैसा खर्च करायची गरज नाही, कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही, कुठलीही अवजड हालचाल तुम्हाला करायची नाहीये, निवांत तुम्हाला झोपून राहायचे. परंतु ती एक शास्त्रोक्त पद्धत असल्यामुळं तुम्हाला हे सगळे कशा पद्धतीनं फायदे होणार आहेत, ज्यावेळेस मी तुम्हाला करून दाखवणार तेव्हा तुमच्या लक्षात येणारच आहे. तुमची पचनशक्ती चांगली सुधारण्यासाठी मदत होणार आहे, कारण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या पाचक अवयवांचा रक्तपुरवठा सुधारणार आहे. पोटामध्ये असणारे जे स्नायू आहेत त्यांच्यावरती चांगला स्ट्रेच येणार आहे, त्याची लवचिकता वाढणार आहे, आतड्यांची हालचाल सुधारणार आहे, पचनाच्या संबंधित असणाऱ्या अपचनाची समस्या असेल, पोटामध्ये गॅस होणं असेल किंवा ऍसिडिटी असेल किंवा बद्धकोष्ठता, IBS नावाचा आजार तुम्हाला झालेला असेल, पोटामध्ये अल्सर झालेले असतील, तर ते देखील खूप चांगल्या प्रकारे लवकर दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होणार आहे. यासोबतच किडनी आणि मूत्रसंस्थेच्या साठी देखील अशा पद्धतीनं झोपणं वरदान ठरणार आहे. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं झोपणार आहात तेव्हा तुमच्या किडनीकडचा रक्तपुरवठा सुधारणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला वारंवार मूत्रसंसर्ग होत असेल, किडनी स्टोन झाला असेल किंवा किडनी खराब होण्याच्या मार्गावर असेल किंवा डायबिटीस या आजारामुळे किडनीवर काही परिणाम झाले असतील तर ते देखील कमी होण्यासाठी खूप चांगला फायदा याच्यामुळे होणार आहे. लघवी कंट्रोल होण्यासाठी मदत होणार आहे. वय वाढेल तसं पुरुषांच्या मध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आजार असेल किंवा मेनोपॉज पाळी पूर्ण बंद झाल्यानंतर महिलांच्या मध्ये होणाऱ्या लघवीच्या काही समस्या असतील, लघवी पूर्णपणे मोकळी न होणं असेल, वारंवार रात्रीला लघवीला जाणं असेल, लघवीचा मध्ये संसर्ग होऊन तिथं आग होणं, जळजळ होणं, दुखणं यासारख्या समस्या होत असतील तर याच्यामध्ये देखील खूप चांगला आराम होणार आहे. याच्यामुळे तुमच्या कमरेच्या खालच्या भागामध्ये कुठं काही वेदना असतील
आर्थरायटिस असेल, ऑस्टिओ आर्थरायटिस असेल, वय वाढेल तसं आपल्या कमरेच्या खालचे पाय हे पूर्णपणे खराब व्हायला सुरुवात होते. त्याचं कारण म्हणजे दिवसभर आपण एकाच ठिकाणी उभा असतो किंवा एकाच ठिकाणी बसलेलो असतो. सतत आपल्या पायाकडचा रक्तपुरवठा गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने खाली येऊन बसतो आणि त्याच्यामुळं आपल्या पायामध्ये दूषित रक्त तयार होतं. तिथं काही टॉक्सिन्स जमा व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे मग सांध्याला सूज येणं, पायाला सूज येणं, घोट्याला सूज येणं, टाचा दुखणं, मांड्या अवघडून जाणं, पिंढऱ्या गच्च होणं, आखडून जाणं, या सगळ्या समस्या जर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कमी करायच्या असतील तर अशा पद्धतीने झोपणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते औषधच आहे, लक्षात ठेवा. कारण याच्यामुळं शास्त्रोक्त पद्धतीनं पायाची जी काही रचना आहे, पायाच्या ज्या नसा आहेत, जे सांधे आहेत, ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्या खूप चांगल्या प्रकारे निरोगी राहण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे. कारण जे प्रेशर आहे पायावर आलेलं दिवसभर उभा राहून किंवा बसून, ते प्रेशर रिलीज होण्याच्या साठी या पोझिशन मध्ये झोपल्यामुळं नैसर्गिक मदत होणार आहे आणि हे पायाच्या संबंधित असणारे सगळे त्रास हळूहळू कमी व्हायला मदत होणार आहे. व्हेरिकोज वेनचा त्रास असेल, नसा फुगलेल्या असतील किंवा तुम्हाला सायटिका नावाचा आजार झालेला असेल किंवा पायाला गोळे येत असतील, या सगळ्या समस्या खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही जेव्हा अशा पद्धतीनं झोपायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला एक एक दिवसांनी या सगळ्या समस्येवरती आराम झाल्याचं अनुभवायला मिळेल. तुम्ही करून बघा आणि मग तुम्ही स्वतः मला कमेंट मध्ये येऊन सांगाल, डॉक्टर मला ही समस्या होती, ती कमी होण्यासाठी मदत झाली. याशिवाय जर मायग्रेन किंवा डोकेदुखीचा प्रकार तुमचा कुठला असेल तर त्याच्यामध्ये देखील आराम मिळणार आहे. का? कारण डोकेदुखी होते किंवा मायग्रेन सारखा आजार, त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे मेंदूला किंवा डोक्याकडचा रक्तपुरवठा कमी होणं आणि हा रक्तपुरवठा नेमकं वाढवण्याचं काम या पद्धतीच्या झोपण्यामुळे होणार आहे. आणि मायग्रेन असेल किंवा डोकेदुखी कुठल्याही स्वरूपाची असेल, पुढचं मागचं डोकं होत असेल किंवा डोकेदुखी बरोबर मळमळ उलटी असेल किंवा चक्कर येणं असेल, डोळ्याला अंधारी येणं असेल, हे देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. ज्या लोकांचा बीपी खूप जास्त वाढलेला आहे किंवा खूप जास्त कमी झालेला आहे, त्यांच्यामध्ये देखील बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होणार आहे. कारण असं झोपल्यामुळं तुमच्या शरीरातील रक्ताचा बॅलन्स खूप चांगल्या प्रकारे राखला जाणार आहे. तो पूर्णपणे पायाकडे किंवा पूर्णपणे शरीराकडे राहणार नाही, तर संपूर्ण शरीरामध्ये समतोल प्रमाणामध्ये रक्तप्रवाह राहण्यासाठी या अशा पद्धतीच्या झोपण्यामुळे मदत झाल्यामुळे बीपी समतोल एका नियंत्रित कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होणार आहे. यासोबतच ज्या लोकांचा बीपी वारंवार कमी असतो, सतत थकवा, अशक्तपणा जाणवतो, डोळ्याला अंधारी येते, हायपोटेन्शन आपण ज्याला म्हणतो, तुम्ही बघितलं असेल एखाद्याला चक्कर आली किंवा एखाद्यानं ब्लड डोनेशन केलं तर अशा वेळेला त्याचा अर्थ काय असतो की त्याच्या मेंदूला किंवा हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला. तेव्हा मग त्याला कशा पद्धतीने झोपवलं जातं ते तुमच्या लक्षात येईल मी झोपल्यानंतर. एवढंच नाही तर तुम्हाला जेव्हा झोप व्यवस्थित येत नाही, निद्रानाशाचा त्रास आहे, रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही किंवा झोप लागल्यानंतर मध्येच पुन्हा उठून जाग येते किंवा काही लोकांना झोपल्यानंतर पायाला गोळा येतो किंवा पायदुखीच्या त्रासामुळे, अतिविचारामुळे झोपच लागत नाही, तर ह्या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या कमी होऊन मेंदू लवकर झोपण्याच्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी या पद्धतीनं झोपल्यामुळे मदत होते. आणि झोप जेव्हा चांगली होते तेव्हा तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकदम नंबर 1 राहतं. तुम्हाला असलेले आजार हळूहळू दुरुस्त व्हायला मदत होते. भविष्यात तुम्ही आजारी पडण्यापासून बचाव होतो, तेही कुठल्याही दुष्परिणामाशिवाय. शिवाय महिलांच्या मध्ये जर मासिक पाळीच्या संबंधित काही समस्या असतील, प्रीमेन्स्ट्रुअल टेन्शन असेल म्हणजे मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी पोट दुखणं असेल, पायाला गोळे येणं असेल, अंग जड पडणं असेल, हे देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यासाठी मदत होणार आहे. पीसीओडी सारखा आजार असेल किंवा अनियमित मासिक पाळी असेल, गर्भधारणेच्या संबंधित काही समस्या असतील तर त्या देखील दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक मदत याच्यामुळे होणार आहे. कारण पेल्विक ऑर्गन, पेल्विक फ्लोअर, पेल्विक मसल्स जे आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे राहण्यासाठी, तंदुरुस्त त्यांच्यामध्ये येण्यासाठी मदत होणार आहे. पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील, काही लैंगिक आजार असतील किंवा लैंगिक शक्ती कमी झाली असेल किंवा तिथं काही अजून काय प्रॉब्लेम निर्माण झाला असेल, महिलांच्या मध्ये अंगावरून पांढरं जाणं असेल किंवा कंबरदुखीचा त्रास वारंवार होणं असेल किंवा तुमच्या मांड्याच्या तिथं जखरण आल्यामुळे किंवा मांड्याची साईज तुमच्या खूप जास्त वाढल्यामुळे मांड्या एकमेकाला घासत असतील तर याच्यामध्ये देखील खूप चांगला फायदा या झोपण्यामुळे होणार आहे. तर मित्रहो, एवढे सगळे फायदे करून घ्यायचे असतील तर तुम्ही आजपासूनच अशा पद्धतीने झोपायला सुरुवात करायची आहे. कुठल्या वेळेला झोपायचंय तर रात्री जेव्हा तुम्ही अंथरुणात पडता, झोपायला जाता
तेव्हाच या पोझिशन मध्ये तुम्हाला झोपायचं आहे. सकाळी जर झोपत असाल तर नो प्रॉब्लेम, सकाळी पण झोपू शकता, पण जास्त फायदा कधी होणार आहे? रात्री झोपल्यामुळे होणार आहे. का बरं? कारण दिवसभर आपण खाली पाय सोडून बसलेलो असतो, उभा राहिलेलो असतो, चालत फिरत असतो, त्याच्यामुळे संपूर्ण रक्तपुरवठा शरीराचा जास्तीत जास्त रक्तपुरवठा हा पायाकडे येऊन बसतो आणि त्याला आपल्याला व्यवस्थित शरीराकडे समतोल पद्धतीनं पाठवण्यासाठी अशा पद्धतीने रात्रीच्या वेळेला झोपणं गरजेचं आहे. कारण त्या झोपण्याचा तुम्हाला दिवसभराच्या थकव्याला कमी करण्यासाठी आणि चांगली झोप लागण्यासाठी मदत होणार आहे. मित्र हो, अशा पद्धतीने झोपण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही करा. नक्कीच त्याचे चांगले फायदे दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला होणार आहेत. पहिली पद्धत आपण बघणार आहोत. अशा पद्धतीने टॉवेलची एक गुंडाळी करायची आहे तुम्हाला, आणि ही गुंडाळी आपल्याला भिंतीपासून थोडस 4 बोट अंतरावरती ठेवायची आहे किंवा 1 वीत अंतरावरती ठेवायची. 1 वीत अंतर घ्यायचं आणि इथं ठेवायची. त्याच्यानंतर काय करायचंय, हे ओढणीचा उपयोग होणार आहे, पण दुसऱ्या पद्धतीमध्ये त्या सांगणार आहे तुम्हाला. आणि आता काय करायचंय, मी भिंतीकडं अशा पद्धतीनं बसणार आहे, भिंतीला चिटकून. बघा, हे अशा पद्धतीनं लक्षात घ्या तुम्ही पोझिशन. त्याच्यानंतर काय करणार, मी हळूहळू एक हात माझा मी चटईवर किंवा तुम्ही सतरंजी टाकली असेल, मॅट टाकली असेल तर अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि आपण जिथं टॉवेल ठेवलाय त्या टॉवेलवरती आपली कंबर आणून ठेवायची आहे तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने उचलायची कंबर. हे हळू सावकाश करायचे. कंबर उचलली, हे अशा पद्धतीनं. आहा, छान वाटलं रे. आणि तो टॉवेल जो आहे तो तुमच्या कम्फर्टनुसार ऍडजस्ट करा कुठे ठेवायचे. बघा, तुमची कंबर नाही अवघडली पाहिजे, वर खाली नाही झाली पाहिजे. हवं तर तुम्ही डोक्याच्या खाली अशा पद्धतीनं हात घेऊ शकता. हात तुम्हाला घ्यायचे नसतील तर तुम्ही बारीक उशी घडी करून इथं घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला मानेला देखील काही अवघड वाटणार नाही, कम्फर्ट वाटेल. हात जे आहेत ते अशा पद्धतीने रिलॅक्स पोझिशन मध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. पाय जे आहेत ते अशा पद्धतीनं तुम्हाला भिंतीला लावून ठेवायचे आहेत. बघा काय होतंय की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने झोपता तर दिवसभर गुरुत्वाकर्षणाच्या दिशेनं पायाकडे आलेला जो रक्तपुरवठा आहे, तो जो साचलेला रक्तपुरवठा आहे, आलेली जी सूज आहे, आलेली जी आखड आहे, आलेल्या ज्या वेदना आहेत त्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे. कारण हे दिवसभर साचलेलं रक्त हे काही शुद्ध रक्त नाही, लक्षात ठेवा. सगळं ते अशुद्ध रक्त आहे. आणि ते अशुद्ध रक्त म्हटलं की तिथं वेदना आल्या, तिथं वात आला, तिथं पित्त आलं, तिथं कफ म्हणजे जिथं जेव्हा कधी सूज येते, जेव्हा तिथं पाणी साचतं तेव्हा म्हणायचं कफ आहे. जेव्हा तिथं वेदना आहे तेव्हा म्हणायचं तिथं वात आहे, लक्षात ठेवा. आणि जेव्हा तिथं उष्णता गरमपणा आहे तेव्हा तिथं पित्ताचा त्रास आहे. तेव्हा हा सगळा जो बॅलन्स आहे वात, पित्त आणि कफाचा पायातला, संपूर्ण शरीरातला चांगल्या प्रकारे समतोल ठेवण्यासाठी या पोझिशनमुळे मदत होणार आहे. पूर्ण पायातला जो रक्तपुरवठा अनावश्यक आहे, अतिरिक्त जमा झालेला आहे, तो शरीराकडे, वरकडे, हृदयाकडे आणला जाईल, त्याचं शुद्धीकरण होईल आणि पुन्हा चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवण्यासाठी मदत होईल. सुरुवातीला 5 मिनिटं झोपा, त्याच्यानंतर 10 मिनिटं झोपा, त्याच्यानंतर 15 मिनिट, 20 मिनिटापर्यंत सुद्धा या पोझिशन मध्ये तुम्ही झोपू शकता. याला आपण विपरीत करणे आसन असं देखील म्हणतो, लक्षात ठेवा. यासोबतच तुम्हाला काय करायचं, असं झोपल्या झोपल्या तुमच्या पायाची बोट जी आहेत ती अशा पद्धतीनं खालीवर करायचे आहेत. आत घ्यायचे, बाहेर सोडायचे. बघा, 1 2 3 4 5 6 7. रोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत माझ्या समोर करा. तुम्हाला बोर होणार नाही. नेमकी शास्त्रोक्त पद्धत कशी आहे ती कळेल. तुम्हाला ह्याचे साईड इफेक्ट होणार नाहीत, काहीतरी विचित्र तुम्ही करून बसणार नाहीत. बघा, या अशा पद्धतीने 10 वेळा 20 वेळा तुम्ही ह्याला करायचं आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पायाचे जे चवडे आहेत ते पुढे मागे करायचे अशा पद्धतीने. 1 2 3 4. हे असं केल्यामुळे काय होणार आहे, अतिरिक्त फायदा तुमचा लक्षात ठेवा. आपल्या पिंढऱ्याच्या तिथं असणारे जे सोलियस मसल आहे तिला आपण आपल्या शरीराचं दुसरं हृदय म्हणतो, ते ऍक्टिव्हेट होतं, त्याची पंपिंग चांगली होते, तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्त साचून राहण्याची शक्यता असते. डायबिटीस या आजारामध्ये तर ही स्नायू, ही मांसपेशी अत्यंत महत्वाची आहे. जेव्हा हिची हालचाल तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने अशा पद्धतीने करता तेव्हा शुगर देखील कंट्रोल होण्यासाठी मदत होते, असा अभ्यास आहे, संशोधन आहे. लक्षात ठेवा. रात्रीच्या जेवणानंतर जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल, हे अशा पद्धतीने चवडे करत असाल झोपून,
तर तुमची सकाळी उपाशीपोटीची साखर देखील नॉर्मल होण्यासाठी, कमी होण्यासाठी मदत होणार आहे. रात्रीच्या जेवणानंतर किती वेळाने करायचे? साधारण 1.5 ते 2 तासांनी तुम्हाला करायचे. त्यासाठी तुम्हाला 8 वाजता, 8:30 वाजता किंवा त्याच्या आधी देखील जर तुम्ही जेवण केलं तर अजून 10, 10:30ला झोपताना तुम्ही हे 5 मिनिटं अशा पद्धतीनं झोपू शकता. हे अशा पद्धतीनं तुम्ही खालीवर 10 वेळा, 20 वेळा करा आणि जेवढं तुम्हाला तुमच्या शरीराला, पायाला सहन होतं तेवढंच करा. तेवढ्या वेळेस थांबा. जर पाय खूप बधीर झाल्यासारखं वाटेल तुम्हाला, कारण का तिथं आता रक्त सगळं इकडे यायला लागले. बघा कुठे कुठे यायला लागले? पेल्विक रिजन मध्ये यायला लागले. जेनायटल रिजन म्हणजे आपल्या जे जनन अंग आहेत, जनन अवयव आहेत तिथे यायला लागले. आपले मूत्र अवयव आहेत तिथे यायला लागले. पचन अवयव आहेत तिथे यायला लागले. आता त्यांचा रक्तपुरवठा खूप चांगला होणार आहे. त्यांचं पोषण चांगलं होण्यासाठी मदत होणार आहे. आणि मग सांगितलेले सगळे जे फायदे आहेत ते नेमकं याच्यामुळेच होणार आहेत. मेंदूकडचा रक्तपुरवठा वाढल्यामुळे काय काय फायदे होते ते सांगितलं. मानसिक आरोग्य कसं सुधारतं ते देखील मी तुम्हाला सांगितलं. छाती, फुफ्फुस आणि हृदयाचं आरोग्य कशा पद्धतीने सुधारतं हे देखील तुम्हाला मी सांगितलं. जर 2 मिनिटं झोपल्यानंतर तुम्हाला पाय जड पडल्यासारखं किंवा डिस्कम्फर्ट वाटत असेल तर त्याला नंतर काय करायचं? तुम्हाला हळूहळू हळूहळू अशा पद्धतीनं टाचेला टाच लावायचे आणि परत काय करायचे? हे अशा पद्धतीनं बघा बरं किती छान वाटायले. हे अशा पद्धतीनं झोपताना तुम्हाला कधीही गुडघ्यावर ताण येणार नाही, कारण बॉडीचं वजन तुम्हाला घ्यायचं नाही. उलट वजन बॉडीचं काय करायचं? तुम्हाला हलकं केल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे. लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. तुम्ही ऐकले का कधी बाळ जन्मल्याबरोबर त्याची फुफ्फुस ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्याच्या पायाला असं वर धरलं जातं आणि डोकं त्याचं खाली केलं जातं? काय अर्थ आहे याचा? याचा अर्थ तोच आहे, मेंदूकडचा रक्तपुरवठा, हृदयाकडचा रक्तपुरवठा चांगला व्हावा हे अत्यंत महत्वाचं आहे. एखाद्याला चक्कर आली तर त्याचे देखील पाय वर केले जातात का? मेंदूकडचा, हृदयाकडचा रक्तपुरवठा त्याचा वाढला पाहिजे. नेमकं हेच रोज आपल्याला करायचंय, औषध समजून करायचंय. ह्याला अशा पद्धतीने केल्यामुळं अजून अतिरिक्त फायदा होणार आहे. मग 10 वेळा, 20 वेळा अशा पद्धतीनं फडफड केली, फुलपाखरासारखी पंख हलवले, खूप छान वाटायला लागले. त्याच्यानंतर मग परत काय करायचंय? हळू पाय परत ठेवायचा, रामकृष्ण हरी माऊली म्हणायचंय. बघा खूप चांगले रिझल्ट. तुमच्या पायाच्या शिरा फुगलेल्या कमी होतील, व्हेरिकोज वेन तयार कमी होईल. सूज कुठं तुमच्या घोट्यावरती गुडघ्याच्या आजूबाजूला आली असेल तर ती देखील कमी होण्यासाठी 100% मदत होणार आहे. माऊली फक्त तुम्हाला करून बघायचंय. टाचेच्या मध्ये वेदना असतील, तळपायामध्ये आग असेल, बधीरपणा असेल, बोटामध्ये आखड आली असेल, त्या देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होणार आहे. कमरेचे स्नायू खूप चांगल्या प्रकारे मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. मणके चांगल्या अवस्थेमध्ये राहण्यासाठी मदत होणार आहे. लक्षात ठेवा. परत थोड्या वेळासाठी अशा पद्धतीनं खाली करा, हे अशा पद्धतीनं मग परत हे करा, किंवा अशा पद्धतीनं देखील थोड्या वेळ थांबू शकता तुम्ही. बघा बरं किती छान वाटायले. तुम्ही करून बघा फक्त, हो तुम्हाला लगेच लक्षात येईल की ह्याच्यामध्ये खरंच फायदा आहे. मी कुठलीही गोष्ट तुम्हाला अशी सांगोवांगीची सांगत नाही, त्याच्यामध्ये शास्त्र विज्ञान असल्याशिवाय सांगत नाही, त्याच्यामध्ये तुमचे फायदे असल्याशिवाय मी कधी सांगत नाही. विज्ञानानं, शास्त्रानं देखील, योगशास्त्रानं सुद्धा याचे चांगले कित्येक वर्षापूर्वी फायदे लिहून ठेवलेले आहेत, पण आपल्याला ते माहित नाहीत. ते करण्याचं महत्व तुमच्या लक्षात येत नाही. म्हणून मी नेहमी तुम्हाला त्याच्या मागचं शास्त्र समजावून सांगतो. तुम्हाला ते पटतं आणि तुम्ही ते करायला सुरू करता आणि तुम्हाला त्याचे फायदे होतात. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगता की डॉक्टर माझी ही समस्या निघून गेली, मला तेच पाहिजे. तुम्हाला सगळ्यांचं आरोग्य मला चांगलं पाहिजे, तेही नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळी न घेता. हाच माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहणार आहे. माऊली फक्त तुम्ही मला फॉलो करा, मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. सगळी चांगली माहिती अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीनं देण्याचा मी प्रयत्न करेन. या अशा पद्धतीनं 5-10 मिनिट झाल्याच्या नंतर हे आसन सोडताना नेमकं काय करायचं नीट लक्ष देऊन बघा. हळूहळू आपले पाय काय करायचे? गुडघ्यातून अशा पद्धतीनं दुमडायचे. त्याच्यानंतर उजवीकडं किंवा डावीकडं तुम्हाला अशा पद्धतीनं पडायचे. अतिशय सोपं आहे. पडलं की त्याच्यानंतर हा हात आहे असं सावकाश ठेवायचा, असं करायचं आणि त्याच्यानंतर मग काय करायचं? आपलं साधं सुखासनामध्ये बसायचं आणि श्वासाकडे लक्ष केंद्रित करत करत लांब श्वास घ्यायचा, लांब सोडायचा, सावकाश बसायचं, निवांत बसायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. या अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरी सोपी पद्धत, अशा पद्धतीने ज्या लोकांना भिंतीला पाय लावून बसता येत नाही त्यांच्यासाठीची नीट लक्ष देऊन बघा. काय करायचे आपल्याला? अशा पद्धतीने तुम्हाला झोपायचं आहे. झोपल्याच्या नंतर काय करायचंय? दोन्ही पाय दुमडायचे आणि एका पायाला ही ओढणी जी आहे ती अशा पद्धतीनं अडकवायची. तुम्ही बघा कसं करतोय मी. हे इथं मधोमध अडकवायची
आणि हा जो पाय आहे तो आपल्याला काय करायचा आहे, वर करून ठेवायचा आहे. हेच आहे, मगाशी केलं तसंच आहे, एक एक पायाने सुरुवातीला. रामकृष्ण हरी म्हणा. पाय थोडासा जर तुम्हाला पूर्णपणे सरळ करता येत नसेल तर गुडघ्यातून थोडा दुमडू द्या, नो प्रॉब्लेम. सरळच व्हावा माझ्यासारखा असं अजिबात नाही, लक्षात घ्या. तुम्ही जेवढं सरळ करता येतं तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं करा आणि अशा पद्धतीनं ताणून धरा. एक 2 मिनिटासाठी सुरुवातीला, नंतर 3 मिनिटासाठी, नंतर 4 मिनिटासाठी, अशा पद्धतीनं. सायटिका या आजारामध्ये नसा मोकळ्या होण्यासाठी मदत होणार आहे बरं का. हे गुडघेदुखी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. टाचदुखीसाठी खूप चांगला आराम ह्या पोझिशनमुळे, ओढणी ताणण्यामुळे मदत होणार आहे. कारण इथं असणाऱ्या ज्या मसल्स आहेत, स्नायू आहेत टाचेमध्ये, टाचेच्या आजूबाजूला आपल्या पंजामध्ये, त्यांचं खूप चांगली स्ट्रेचिंग होईल, आकड निघून जाईल आणि टाचदुखी देखील खूप चांगली कमी होणार आहे. त्याच्यानंतर मग हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यायचं. त्याच्यानंतर दुसरा पाय करायचा, हे अशा पद्धतीनं. हे बघा, धरून ठेवा. रामकृष्ण हरी माऊली म्हणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 म्हणा, 100 पर्यंत म्हणा, 100 म्हणा, पहिला माझा नंबर म्हणा, हे अशा पद्धतीने. आणि सावकाश खाली या. त्याच्यानंतर मग दोन्ही पाय लक्षात घ्या. हे बघा, हे अशा पद्धतीनं. हे तर खूप छान आहे बघा. हे धरून ठेवा अशा पद्धतीनं. हे बघा, तुम्हाला दिसेल असं मी सांगतोय. हाताने धरून ठेवा दोन्ही पाय. हे ओढणी अशा पद्धतीने. हे बघा, हे असं छान आहे का नाही? एक नंबर काम आहे. माऊली फक्त तुम्हाला करायचंय. हे बघा, औषध समजून करा. जर तुम्हाला गुडघे सरळ करता येत नसतील थोडेसे असे करा. हा, ज्या लोकांना गुडघेदुखीचा खूप जास्त त्रास आहे किंवा कंबरेचा तीव्र स्वरूपाचा मणक्याचा आजार आहे, त्या लोकांनी हे करायचं नाही. करत असताना काळजी घ्यायची, डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. पाळी, मासिक पाळी सुरू असेल महिलांच्या मध्ये, पाळी सुरू असताना करायचं नाही. पाळीच्या आधी तुम्ही करू शकता, पाळी संपल्यानंतर करू शकता. त्यामुळे पाळीचे त्रास कमी होण्यासाठी मदत होते. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. हे अशा पद्धतीने थोडस डुला. डोल मैना डोल ग, गुलाबाच फूल ग, डोल मैना डोल ग, गुलाबाच फूल ग. जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ धरून ठेवा. रामकृष्ण हरी म्हणा माऊली. आणि त्याच्यानंतर मग परत पूर्वस्थितीमध्ये या. आणि असं धरल्याच्या नंतर त्याला परत हे असं फडफड फडफड हे फुलपाखरू करा. ओढणीनं असं धरून ठेवा. मगाशी जसं आपण भिंतीला केलं तर तसंच करायचं. त्याच्यानंतर मग परत थोड्या वेळाने असं. मग हे तुम्ही 2 3 4 5 वेळा जर केलं, कधी असं कधी असं, त्याच्यामुळे पाय पण दुखणार नाही, पायामध्ये जास्त खिचाव पण येणार नाही, ओढाताण होणार नाही आणि खूप चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीचे फायदे करून घेण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. तर अशा पद्धतीनं हे विपरीत करणी आसन आजपासून मी सांगितल्याप्रमाणे रोज फक्त 5 मिनिट आणि जास्तीत जास्त 15-20 मिनिट कोण कोण करायला सुरुवात करणार आहे. आता व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत कोणी कोणी करून बघितलं हे आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कळवायचं विसरू नका. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं.
सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अशा पद्धतीनं फक्त 5 मिनिट झोपून हे सगळे फायदे करून घेता येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. का? कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.